नात बी घोषणा बी देण्यात काहीच नाही. कोणी इकडे बसलंय, कोणी तिकडे बसलंय, कोणी तिकडे बसलंय, हाच तर आपला प्रॉब्लेम आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन दाखवायला आलो होतो. ते सगळ्यात आधी विचारणार आणि त्यानंतर बोलणार. हे काय? याने काय दिलं तुम्हाला? जगण्याचा अधिकार दिला. त्या महामानवाची आज जयंती आपण साजरी करतोय. पण हे तुम्ही वाचलंय का? यामध्ये काय आहे माहिती आहे का? यामध्ये काय सांगितलंय माहिती आहे का? बोलण्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार यामध्ये दिलाय, पण आपण वाचत नाहीयेत. तुम्हाला वाटत असेल आता हा काय बोलणार, बरोबर ना? माझ्या गावामध्ये माझ्या माणसांच्या समोर उभा राहून बोलत असताना मनामध्ये थोडीशी धाकधूक असणारच. कारण की मोबाईलवरती बोलणं सोपं आहे, माणसांच्या समोर बोलणं लय अवघड. रोज बघता तुम्ही मला, अभ्यास सोडून बघता, बरोबर? तर सुरुवात करतो. या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, ज्या आईच्या पोटामध्ये स्वराज्याचं सुंदर स्वप्न साकार झालं, त्या आईची कूस अगदी पवित्र अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब. आऊसाहेबांनी स्वप्न बघितलं, ते स्वप्न साकार केलं. मुघलांच्या छाताडावरती थया थया नाचून स्वराज्य उभं केलं असे छत्रपती शिवाजी महाराज. रौद्र शंभू शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. माणसाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, समतेने जगण्याचा अधिकार नव्हता. माणसाला समता बंधुता शिकवणारे श्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले. ज्या माणसानं शिक्षण घेतलं नाही पण त्यांची ख्याती साहित्यरत्न म्हणून या जगभरात झाली, असे साहित्यरत्न थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि महामानव बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न महाकारुणिक शिक्षणाचा महामेरू भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी प्रणाम करतो आणि सुरुवात करतो बोलायला. तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशाला सर्वात थोर क्रांतिकारक लाभले. त्यांचं नाव शहीद आजम भगतसिंग राजगुरू सुखदेव, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण निछावर केले, पण भारताला स्वातंत्र्यच मिळवून दिले. त्या ज्ञात अज्ञात सर्व महापुरुषांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. तीनत्रची जयंती लय भारी, आणि ते साजरी करणारी आमची पोरं, माझे मित्र भीमज्वाला युवा मंच अगदी सुंदर नियोजन करतात. आणि उपस्थित तुम्ही सगळे, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, त्यांनी दिलेले अधिकार कळाले, माणसाला माणसामध्ये आणलं आणि माणूस म्हणून जगायची मुभा दिली, अशा महामानवाचे विचार ऐकायला, त्यांची जयंती साजरी करायला तुम्ही सगळे इथं उपस्थित आहात. तुमचे सर्वात जास्त हार्दिक अभिनंदन आणि आभार. 135वी जयंती आपण साजरी करतोय. 135 वर्षापूर्वी 14 एप्रिल 1891 महू गावामध्ये सूर्य उगवला. त्या सूर्यासोबत काय उगवलं माहितीये? गुलामगिरीच्या छाताडावरती वार करणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले. ते फक्त जन्मले नाही, त्यांनी क्रांतीचा नवीन सूर्योदय उगवला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आपण जयंती दिनी अगदी बेभान होऊन नाचतो. मी पण नाचलो. मी नाचले आहो. उद्याच्याला लय लोक गप्पा मारतील, पण मी नाचलो का माहितीये? मी त्यांना 364 दिवस वाचलोय, म्हणून मी 365व्या दिवशी नाचलोय. आणि अभिमानाने सांगतो मी ते, अभिमानाने. मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानण्यासाठी बुद्ध असणं गरजेचं नाहीये, जातीनं बुद्धी असणं गरजेचं आहे. आणि ज्याला बुद्धी आहे
तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचणार, तेच मी केलंय. काय दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? माणसाला जगण्याचा अधिकार नव्हता, माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. गळ्यामध्ये मडकं, पाठीमागे झाडू, माणसाचे पाऊल पडले तरी बुजल्या जायचे. खाली थुकायचं नाही जमिनीवरती, पाणी प्यायचं नाही. पण त्या गुलामगिरीच्या छाताडावरती वार करून माणसाला माणसामध्ये घेऊन येणाऱ्या या महामानवाचे आपल्यावरती लय उपकार, लई लई थोर उपकार. आपण फक्त आता काय करतोय? त्यांना वाटून घेतोय, त्यांना वाटून घेतोय. मागच्या वेळेस आव्हान केलं होतं आणि आव्हान केल्यानंतर यावेळेस जी काही मंडळी जमली आहे त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, प्रत्येक गटामधून, प्रत्येक वर्गामधून इथं जमलेले सगळे बांधव आहेत. आणि हा अभिमान आहे इंत्रज गावाचा. मला खूप अभिमान वाटतो माझ्या गावाचा. माझ्या गावामध्ये जाती धर्माहून कधीच भांडण झालं नाही. का? कारण की इथल्या माणसांना महापुरुष समजलेत, ते हृदयावरती कोरलेत आणि त्या हृदयावरती कोरूनच ते जगतायत. काय दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला? फक्त संविधान नाही, त्यांनी खूप उपकार केलेत आपल्यावरती. आणि कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? अहो, ज्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या, 9 भाषेचं ज्ञान होतं, कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवरती त्यांची मूर्ती आहे आणि त्याच्यावर लिहितंय सिम्बॉल ऑफ नॉलेज, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढे सगळं दिलंय आपल्याला. बाळांनो, आपल्याला उद्या झेंडा गाडायचा आहे, त्यामुळं आज कालवा करून काहीच होणार नाही. आधी आपल्याला शिकावं लागेल, ज्ञान घ्यावं लागेल, संस्कार घ्यावे लागतील, एकजूट राहावं लागेल आणि नंतर कालवा करावा लागेल. आज तुमच्या कालव्याला कोणी पण फक्त येच म्हणणार आहे, गब्बस. पण जेव्हा मोठे होताल, जेव्हा हाच कालवा मोठ्याने करताल, प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकणार, मी माझा शब्द आवरला, त्यावेळेस खरे तुमच्या कालव्याची ओळख होणार. त्यामुळं थोडं शांत. आपण कालवा करू, आपण अख्खा कालवा करू, पण आता ते वय नाहीये. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळाले का? आपल्या गावामध्ये किती उच्च शिक्षित पोर आहेत? कितीत आहेत? कधी विचार केलाय? कधी मनामध्ये झाकलंय? आजकाल लय प्रश्न आहे. काल एक हेडलाईन होती, काका 2 पोरांनी आत्महत्या केली का? लग्न व्हायना म्हणून. मग मी त्यांच्या जरा आतमध्ये घुसलो, हिस्ट्रीमध्ये घुसलो, ते शिकलेच नव्हते. सगळंच असं ना असावं लागेल ना. तुमच्याकडे बुद्धी पण पाहिजे, तुमच्याकडे चातुर्य पण पाहिजे आणि तुमच्याकडे पर्सनॅलिटी पण पाहिजे. आणि ती फक्त येते शिक्षणाने. ज्याने शिक्षण घेतलं तो समृद्ध झाला, त्याचं लग्न बी झालं, त्याने आत्महत्या केली पण नाही. पण ज्याने शिक्षणच घेतलं नाही त्याचं अवघड आहे. पोरांनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला अख्खा महाराष्ट्र नाही, भारत ओळखतो, पण तुमच्या समोर बोलताना मी थोडंसं जपून बोलतोय, कारण गाव आहे, गावातली माझी माणसं आहेत. नाही तर माझी भाषा लय चांगली आहे, फक्त लोकांना शिव्या वाटते. काय करावं? ते म्हटलं झाकणझुल्या. अरे झाकणझुल्याचा काय अर्थ आहे? या प्रस्थापित व्यवस्थेने आपलं रक्त पिलंय म्हणून निघणारा उद्रेक म्हणजे झाकणझुल्या. का? लुटलं हो आपल्याला, लुटलं. काय आपल्या गावामध्ये काय विकास आहे? कोणी केला? कोणीच नाही. कोणता लोकप्रतिनिधी तुमच्याकडे मत मागायचं सोडून दुसरं काही घेऊन आला का? कधीच नाही. आपण कधी प्रश्न विचारले? आपण कधी आपल्या अधिकारांचा वापर केला? मी केला अधिकारांचा वापर. अख्खा महाराष्ट्राचं राजकारण माझ्या पाठीमागे आणि माझ्या सोबत आहे भारताचं संविधान, आणि मी त्या जीवावरती एकदाही मान झुकवली नाही. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावरती घेऊन नाचतो. हो, शिकलोय मी, संघटित करत आहे आणि मी लोकांना अधिकार मिळवून देत आहे. त्या प्रत्येक अन्यायाच्या विरुद्ध वार करायचं मी इथेच शिकलोय. मला नाही भीती वाटत. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य, त्यांचा पराक्रम, त्यांचे विचार, त्यांनी दिलेली शौर्याची शिदोरी हृदयामध्ये साठवली आहे. ती तलवारीची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लेखणीची शिदोरी पण हृदयात साठवली आणि मी लढत आहे.
असंख्य तुम्ही बघत असाल, मी बोलल्यानंतर अजून दुसरे बोलतात, पण तुम्हाला कधी पण मीच चांगला वाटतो, कारण की मी कधीच संविधानाच्या बाहेर बोलत नाही. का बोलायचं? जे अधिकार आहेत ते वापरून जर या प्रस्थापितांना घाम फुटत असेल तर ते वापरायलाच पाहिजेत, 100% वापरायला पाहिजेत. म्हणून म्हणतो 364 दिवस अगदी बेभान होऊन नाचा, बेभान, काही फरक नाही पडत. पण 364 दिवस फक्त वाचायचंय, एक दिवस नाचायचंय. आणि ते नाचत असताना मी लय एक्साइटेड झालोय, एवढा की बस मला सगळं भेटलंय. काय भेटलंय? मला नॉलेज भेटलंय, मला लढायची ताकद भेटली, माझी भीती मेली, माझ्या डोक्यावरती कोणाचा हात आहे तर या सगळ्या महापुरुषांचा आहे, म्हणून मी लढू शकतो आणि म्हणून मी एवढा एक्साइटेड आहे. का? अहो लय लय हे प्रस्थापित लोक एवढे सोपे नाही आहेत. आपल्याला वाटतं फक्त, लढत असताना लक्षात येतं सारखं पोलीस स्टेशनला जावं लागतं. मध्ये मध्ये तर अटक झाली म्हणून बी बघितलं असेल तुम्ही. मी आपला घरी निवांत झोपलोय, रातचीच मला अटक झाली. कुणी केली काय माहिती. मग सकाळी उठल्यानंतर मी बघितलं की कलम काय लावलेत आहे, तर कलम लावलेली बघितल्यानंतर दिलेल्या फिर्यादीनुसार लावलेली कलम बघितली, स्वतःच मनातल्या मनात हसलो आणि म्हटलं साहेब जर बहुतेक बिंडोक दिसतंय, त्याने संविधान वाचलंच नाही. मग मी पण शेतामध्ये गेलो आणि म्हटलं मला अटक झाली आहे, शेतामध्येच आहे मी, हेच सगळं माझं स्वातंत्र्य जे आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हेच माझं जेल आहे. आणि लोकांना वाटतं अटक होणं म्हणजे चुकीचं आहे. बिलकुल नाही. आजपर्यंत जो व्यक्ती समाजासाठी लढला, ज्या व्यक्तीने समाजासाठी आवाज उठवला, त्या प्रत्येक क्रांतिकारकाला अटक झाली आणि ती अटक एक क्रांतीची सुरुवात होती. आजपर्यंत तुम्ही बघत आलेला आहेत. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगांना फाशी दिली. तिथून पुढे किती वर्षामध्ये स्वातंत्र्य भेटलं भारताला? ठिणगी होती ती एवढी ठिणगी पेटली, वनवा पेटला आणि 150 वर्षाचं इंग्रजांचं राज्य अगदी नेस्तनाबूत झालं आणि भारत स्वतंत्र झाला. ती क्रांती आपल्याला प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला पेरायची आहे आणि तोच आपला सगळ्यात मोठा अधिकार आहे, सगळ्यात मोठा. जास्त वेळ नाही घेणार आहे, कारण की लयच वेळ झालाय. बोलायला लागलो तर तुम्हाला रात्रभर पण उठू देणार नाही, पण मला काळजी आहे तुमची, भुका बी लागल्या असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतरत्न म्हणतो, पण माझ्या नजरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त भारतरत्न नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत विश्वरत्न, ज्यांची जयंती या देशातल्या त्या प्रत्येक, या जगातल्या त्या प्रत्येक देशामध्ये साजरी होते. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे उपकार आपण फक्त एक दिवस बघायचे नाहीत, 365 दिवस रोज त्यांना स्मरून आपल्या अधिकारांसाठी, आपल्या हक्कासाठी लढायचं. तेव्हाच कुठे आपण त्यांचे विचार आत्मसात केले, आपल्याला ते समजलेत हे आपण समजू. काही नाही केलं हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी. सगळं काही केलंय, सगळं काही दिलंय, सगळं काही आपल्याला भेटलंय. भारतीय संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, भारतीय संविधान आपल्याला जगण्याचा अधिकार देतं, भारतीय संविधान इथल्या प्रत्येक प्रस्थापित नेत्याला प्रश्न विचारायचा अधिकार देतं. भारतीय संविधान तो प्रत्येक अधिकार देतं जो माणसाला नव्हता. अरे पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, जगण्याचा अधिकार नव्हता, काही 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 नव्हतं. पण आपण आता म्हणतो ना, कुणी नाही केलं भलं व माय मोठ्याने, कुणी नाही केलं भलं व माय, आणि दिल्लीचं दालन कुणी खुलं केलं. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे उपकार आहेत. कधी वाचा, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, त्यांनी दिलेलं संविधान वाचा. वाचाल तर वाचाल म्हणतात, उगच नाही. पण आता आपल्याला मोबाईल आहे ना, पण मी म्हटलं ना मोबाईल बघू नका, तर तुम्ही म्हणता मग तुम्हाला कुठं बघायचं. वेळ ठरवा. आपण मोबाईलच्या जास्त आहारी चाललोय, पुस्तकांचा कमी वापर चालला, मोबाईलचा जास्त चालला. पिढी कुठेतरी वेगळ्या वळणावरती चालली. हो, वेगळ्या वळणावरती.
पण आपल्याला कुठेतरी बदलावं लागेल, आपल्याला वाचावं लागेल, शिकावं लागेल. आपल्या घरातील त्या प्रत्येक पोराला बॅरिस्टर बनण्याचं स्वप्न बघावं लागेल. तेव्हा कुठं आपली अजून परिस्थिती बदलेल आणि तेव्हा कुठे खरे डॉक्टर बाबासाहेब आपल्याला कळाले आहेत असं आपल्याला समजावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायला खूप आहे, बोलायला कंटाळा येऊस्तोवर आहे. कारण की सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांना म्हणलं जातं ते उगच नाहीये, उगच नाही. ते पण बाहेर देशाच्या विद्यापीठामध्ये ब्रॉन्झचा पुतळा लावून लिहिल्या गेलेला आहे. 32 डिग्र्या घेऊ शकता का तुमच्यातलं कोणी? आहे ताकद? 9 भाषांचं ज्ञान आहे ताकद? नाही ना. पण विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती किमया केली. रस्त्याच्या कडेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केलाय. आहे तुमच्यात ताकद? आज तुम्ही अभ्यास करताल? घरात लाईट असली तरी नाही अभ्यास करणार. आता ती मगाशी एक छोटं बाळ म्हटलं 4 तास अभ्यास करायला जीवावर येत आहे. पण ज्या वेळेस तुम्ही वाचाल, तुम्ही शिकाल, तुम्ही संघटित व्हाल, तुम्ही संघर्ष कराल, तेव्हाच तुम्हाला तुमचा अधिकार भेटणार आहे. कारण की आत्ता पण भारताचं संविधान काही बांडगुळांच्या हातामध्ये गेलंय, प्रस्थापित नेत्यांच्या हातामध्ये गेलंय. त्यांना काल परवा दिवशी बी बदलायचं होतं. पण त्यांना काय माहिती, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अधिसूचना आणण्यासाठी, त्याच्यामध्ये कलम टाकण्यासाठी पण 75% बहुमताची एक अट ठेवलेली आहे. भारतीय संविधान बदलणं एवढं सोपं नाहीये. महिलांचे अधिकार 2023लाच महिलांना दिले गेले. पण ते कसं झालं माहितीये? माझ्याकडे 543 आंबे आहेत, पण मी तुम्हाला तेव्हाच देणार जेव्हा 848 माझ्याकडे होतील. महिलांना अधिकार दिला गेला, सांगितल्या गेला, त्याचं बिल पास करण्यात आलं, पण देणार कधी? माझ्याकडे 848 आंबे झाल्यानंतर. आणि त्यानंतर महिलांच्या अधिकारावरून बोंब मारण्यात आली. साध्य काय झालं? महिलाच म्हणायला लागल्या की आधी आहे ते तर द्या. 543 मध्ये निम्म तरी द्या की. निम्म नाही, 33% द्यायचं होतं, पण नाही दिल्या गेलं. बदल करायला गेले, तोंडावरती पडले. आणि भविष्यामध्ये बी आपण संघटित नसू, आपण संघर्ष करत नसू तर याला अडचणी येणार. त्यामुळे आपल्याला शिकायचंय, संघटित व्हायचंय, संघर्ष करायचा आहे आणि भारतीय संविधानाला कायमस्वरूपी डोक्यावरती ठेवूनच या भारताचा रणगाडा आपल्याला पुढे हाकायचा आहे. आत्तापर्यंत खूप बोललो, शेवटी एकच बोलेल. तुमच्या घरातल्या त्या प्रत्येक लेकराला शिकवा. मान्य आहे तुम्हाला कामासाठी बाहेर जावं लागतं, तुम्हाला गाव सोडून जावं लागतं, पैसे कमवायचे, पोटाची खळगी भरायची वगैरे वगैरे, पण लेकराला शिकवा. लेकराला शिकवाल तर प्रत्येक गावामधून रविराज सारखं ते प्रस्थापिताला विद्रोही बनून प्रश्न विचारेल असं पोरग तयार होईल. आणि त्याच दिवशी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार होईल. हा समाज पुढे जाईल आणि त्याच सोबत या भारत देशाचं नाव या जगामध्ये होईल. एवढेच बोलतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल भीमज्वाला युवा मंचाचं खूप 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 आभार. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने बसून ऐकलं, त्याच्यासाठी पण आभार. काही चुकलं असेल तर माफी मागतो, पण एक गोष्ट कायम सांगतो, या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हृदयात घेऊन आणि डोक्यावर ठेवून नाचणार आणि त्यांच्या जीवावरती या प्रस्थापितांना घोडे लावणार. धन्यवाद.